आरपीआय नेते प्रकाश लोंढे आले बाहेर. आता रडायचा नाही, लढायचा. बातमी नाशिक येथून. सविस्तर बातमी अशी की सातपूर गोळीबार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांना मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी त्यांच्या काकूंच्या अंत्यविधीसाठी न्यायालयाने केवळ 1 तासांची विशेष परवानगी दिली. मात्र या 1 तासाने सातपूरसह प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरण तापवून टाकले. अल्पशा आजाराने काकूंचे निधन झाल्यानंतर रात्री सुमारे 9 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रकाश लोंढे यांचे सातपूर स्मशानभूमीत आगमन झाले. त्यांच्या येण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अंत्यविधीच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या काकूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे कारागृहात असतानाही प्रकाश लोंढे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी सातपूरमध्ये दाखल होताच त्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक समीकरणे बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अंत्यसंस्कार आटपून परत जाताना शोकाकुल कुटुंबियांना धीर देताना प्रकाश लोंढे यांनी केलेले एकच वाक्य उपस्थितांच्या काळजात घर करून गेले. आता रडायचं नाही, लढायचं. या शब्दांनी केवळ कुटुंबियांनाच नव्हे तर उपस्थित समर्थकांनाही लढ्याची नवी ऊर्जा दिल्याचे चित्र दिसून आले. अंत्यविधी स्थळावर जमलेली गर्दी, लोकांमधील उत्सुकता आणि चर्चांचा वाढता सूर पाहता प्रभाग क्रमांक 11च्या निवडणुकीत काहीही घडू शकते असा सूर राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात एकीकडे भावनिक वातावरण असताना दुसरीकडे राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या काळात प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीचा नेमका राजकीय परिणाम काय होतो याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागून राहिले आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.